येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय आणि याची जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे। पण आज आपण मराठी मुलखातील रामाच्या पाऊलखुणा बघणार आहोत। दंडकारण्य तपोवनातील पाऊलखुणा आजही पौराणिक कथांची साक्ष देतात। रामाच्या वनवासातील अशाच काही पाऊलखुणा सांगणारा पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट बघूया। प्रभू श्रीराम, इतिहासाची पानं असो की पौराणिक कथांची, पानं उलगडताना रामाच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो। रामायण वाचताना दंडकारण्याच्या इतिहासाला विशेष महत्त्व आहे। त्यामुळेच अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होत असताना रामाच्या वनवासाचा उल्लेख होणंही महत्त्वाचं आहे। रामाच्या वनवासातील पंचवटीतील सांगितली जाणारी पौराणिक कथा आजही तपोवनात भेट दिल्यावर डोळ्यांसमोर उभी राहते। महाशब्दे कुटुंबाकडून कपिला संगमावर असलेल्या पाऊलखुणांजवळ भाविकांसह पर्यटकांना याबाबतची माहिती दिली जाते। त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या कुंडांसह सीतेच्या आग्नेय तीर्थ, सीतातीर्थ, मुक्तितीर्थ यांचाही समावेश आहे। रामायणात उल्लेख असलेल्या कहाण्या सांगत सीतेचे अग्निरूप म्हणजेच वेदवतीचे रूप, सीतागुफा, मायावती रूप अशी आख्यायिका सांगितली जाते। याशिवाय रावणाला मारण्यासाठी ज्या बाणाचा उल्लेख होतो तो बाण अगस्ती ऋषींनी याच ठिकाणी प्रभू रामाला दिल्याचा उल्लेखही होतो। नाशिक दर्शनासाठी आलेले अनेक भाविक आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात। नाशिकचं महत्त्व असं आहे, श्रीरामाच्या रामलीला खऱ्या अर्थाने नाशिकपासून सुरू झाल्या। 11.5 वर्ष चित्रकूटमध्ये राहून नंतर 1 वर्ष आणि 14 दिवस श्रीराम आणि सीता लक्ष्मणजी नाशिकमध्ये होते। या ठिकाणी ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू हे 3 भगवान उभे होते। त्या 3 देवांच्या साक्षीने सीता मातेमध्ये अग्नीमध्ये प्रवेश केला, म्हणून त्याला त्या 3 देवांचे ते 3 तीर्थ झालेत। याला पापनाशिनी तीर्थ म्हणतात। रामायणात रामाचा आणि रावणाचा संघर्ष जिथून सुरू झाला तो प्रसंग म्हणजे लक्ष्मणाने कापलेले शूर्पणखेचे नाक। नाकाला नासिका म्हणतात, त्यावरूनच नाशिक या नावाचा उदय झाला आणि ते नाव कायमस्वरूपी या शहराशी जोडले गेले। जिथं ही घटना घडल्याची श्रद्धा आहे या ठिकाणी विशेष अशा खुणाही पाहायला मिळतात। तपोवनातील कपिला आणि गोदावरीच्या संगमावर हे ठिकाण आहे। अगस्ती ऋषींची जिथं कुटी होती तिथंच रामासह लक्ष्मण आणि सीता यांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं। रामाच्या विविध लीला जाणून घेण्यासाठी देशातून भाविक नाशिकला हजेरी लावतात। ज्या काळामध्ये प्रभू श्रीराम इथे वनवासाकरता आले त्यावेळेस अगस्त्य ऋषींच्या आश्रमाच्या इथे राहायला लागले। अगस्त्य ऋषींच्या इथं राहत असताना या जागेचं नाव दंडकारण्य होतं। हा जो राज्य होतं हे शूर्पणखेचं होतं। शूर्पणखेचं राज्य असल्यामुळे शूर्पणखा जी आहे ती भगवान श्रीरामाच्या मागे विवाह करता लागली। त्यावेळेस भगवान श्रीरामाने तिला ओळखलं की शूर्पणखा आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू लक्ष्मणाकडे जा, व तिच्या पाठीवरती लिहिलं होतं की राक्षसीन आहे, हिचं नाक छेदन कर। त्यावेळेस लक्ष्मणाने या जागेवर शूर्पणखेचं नाक छेदन केलं, ती ही जागा आहे। दंडकारण्यातील नाशिक मधील रामाचे वास्तव्य 1 वर्ष आणि 14 दिवसांचं असल्याचं बोललं जातं। त्यातील बहुतांश घडामोडी या पंचवटी आणि तपोवनातील आहेत। त्यामुळे राम भक्तांचा ओढा नाशिकला रामायणात असलेले संदर्भ जाणून घेण्यासाठी असतो। मराठी मुलखातील रामाच्या पाऊलखुणा भाविकांना आपुलकीच्या वाटतात। दर्शन घेतलं, छान वाटलं। तपोवनमध्ये आलो होतो, पंचवटीला गेलो, छान वाटलं। म्हणजे समजलं की हां ठीक आहे, ह्यांनी इथं वनवास करून गेलेत त्यांनी, त्याबद्दलच नाही बघून छान वाटलं। पहिला भी आलो होतो, मी 93ला आलो होतो, आता इम्प्रूव्ह झालेलं आहे भारत। ये नासिक में यहाँ देखे राम कुंड को गए, सीता गुफा को गए, उसके बाद यहाँ आए राम ओथा का कुटी को, सीता कुटी को भी देखे। हाँ, क्या जानकारी मिली आपको? जानकारी यही देखने का था, उस साथ साथ देखने का, इसके वजह से देखने के लिए आए हम। हाँ, बहुत अच्छा, एकदम 1 नंबर का है। आपला राम मंदिरला आजचा दिवस असतो, आपला मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही इथे दर्शनासाठी आले। आम्ही इथे फिरले, चांगलं आहे। असं वाटतंय की इथे सर्व माणसाला दर्शन करायला यायला पाहिजे। सध्या अयोध्येत राम मंदिराची येत्या 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा होत असल्यानं राम भक्तांचा आनंद गगनात माविणासा झालाय। त्यात मराठी मुलखातील राम आणि नाशिक मधल्या रामाच्या पाऊलखुणा यांना विशेष महत्त्व आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।